मार्क कमी पडली म्हणून खचून जाऊ नका माझ्या पोलीस भरती करणाऱ्या माझ्या भावानो. कारण की 2 मार्क जरी पडली तर एकटं उभं राहायची धमक ठेवा. कुठल्या जायऱ्या गायऱ्याला घाबरू नका. खचून जाईन वाटलं वय अहो उत्तर द्यायची प्रत्येक जणाला. असं टकोऱ्यात ठेवा. बापाला तुझा पोरगा उभ्या आयुष्यात काय करतोय का नाही म्हणणाऱ्याला त्यांना दिसतंय की आम्हाला त्यांच्या डोळ्यावरचं चष्मा दिवसा नव्हं दिवसाच पडलं पाहिजे. तर ही कधी खरं आहे आपल्याला ना. पोलीस भरतीत ना तुम्ही इकडं 1600 आहे ना. भुईचक्कर तुम्ही बघितलं असेल कधी डोळ्यानं स्वतःच्या. भुईचक्कर पेटवल्यानंतर त्याची भिंगरी बघतच असाल तुम्ही. पेटवल्यापासून ती शेवट असतो त्याची चाल ती सोडत नाही. तुम्ही अभ्यास करताव ना मोबाईल बघायचा कमी करा आणि एखादं चांगलं आहे ना त्याच्या नादी लागा. फालतूकच्या नादी लागणार मी म्हणत नाही ह्यात मनाला लागणार असं काय आहे ती. मायबापाला तंगवाजमधून सुधी पोरं तंगवणार आहे ती. ही असं कर नका. कारण की ती उभ्या आयुष्यात आपल्या जन्माला जाणार नाहीत. कारण की त्यांना आपल्याला मरुसू सांभाळायचं आहे. ते आपल्या जन्माला मरुसू जाणार नाही ती एवढं लक्षात ठेवायचं. कारण की आपल्यावरती जरी टकुरं बाद होईल असं समजायचं नाही. अभ्यास करून 1600 मीटर अभ्यास इथं 1 तास करतोय मोबाईलला 2 तास घालवतोय. मोबाईलला तुम्ही 15 मिनटं घालवा फक्त चांगल्या कामासाठी. ना अभ्यास 1 तास करतोय तिथं 2 तास करा पण ती पण टकुऱ्यानं. आणि इकडं 1600 मीटर करतोय आपण भुईचक्कर सारखं ना. इकडं 1600 मैदान आहे इकडं 2000 मीटर इकडं तयारी झाली पाहिजे. तर कारण की मी पण लय टकुरं चालवून सांगणार नाही. मला जेवढं कळतं तेवढं सांगतो. मी पण करतच होतो म्हणून सांगतोय. कारण की आपल्यावरती टकुरं लय करावं लागतंय. कारण की आपल्यावरती मायबापाने बघितलेली स्वप्न ती स्वतःला करावं लागतात. कारण की पैसेसुद्धा नसलं जवळ तर मायबापाने आपल्या हातापाया दुसऱ्याला एक जणाकडून पडून ते पैसे माझा पोरगा काय तर करतोय म्हणून ती घेतलेलं पैसे आपण त्याची जाणीव ठेवा. कारण की मायबापानं सुद्धा एक उभ्या आयुष्यात शिळी भाकर जरी पाण्यासंग खाल्ली म्या खाल्ली म्हणून सांगतोय. माझ्या तोंडात ही कायम येणार आहे उभ्या आयुष्यात. शिळी भाकर ना जरी खाल्ली तर कोण म्हणणार नाही का खाल्ली. आणि ती शिळी भाकर खाल्लेली जी जाणीव मायबापाची ठेवून जरी म्हणजे पोरगा काय करतोय तुझा पण त्यांना पण करून दाखवायचं. कारण की आपल्याला म्हणणारी ना जवळचीच असतात लांबची नसतात. म्हणून भरती करायची आहे ना अरे 1600 नव्हं 2000 पळायची धमक ठेवा. कुठल्याच ला घाबरू नका. मायबापाशिवाय उभ्या आयुष्यात जवळ कोण येणार नाही. आणि त्यांची छाया टकोऱ्यावर असली ना कुठलाच जहागीरदार जरी आला तरी आपल्याला हरवायची तयारी ठेवत नाही. कारण की ह्या पृथ्वी तलावरतं तुम्ही भगवंताची सेवा करायची आहे ना ह्यात करावंच लागणार आहे. परंतु मायबापाशिवाय ह्या दुनियेमध्ये काहीच सिद्ध नाही. मायबापाला तुम्ही माघारी बोल नका. आणि तुमच्यासाठी काय काय केलं आहे आणि तुम्हाला सांगतो एका पोरीसाठी तुम्ही भरती करत बसत असलाव तर एका पोरीसाठी तुम्ही जिंदगी बरबादी करून टाक नका. सांगतोय तुम्हाला काय आहे ती. पोरीला बोलत बसते ती काय करते ती त्यांना समजत नाही. आणि इकडं मायबाप कर्जाचा डोंगर करून पैसे लेकराला देऊन लेकरू काय करतोय ती समजून झालं. किती जरी टेन्शन जरी आलं तर बाबा माझ्या भावा स्वतःला सावरावं लागतंय. मी ह्यात काहीच बोलणार नाही. मनाला लागणार सत्यपरी सांगतो. आणि काय तोंडातून बोललो असलो तर माफी असावं चुकीची. सत्य सांगणाऱ्याला सत्यच होत असतं. एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि चांगलं सांगणाऱ्याचं चांगलंच होत असतं उभ्या आयुष्यात. कारण की मायबाप जे आहे ते आपले त्यांना बोलताना सुद्धा नरड वाळलं तरी कधी हारून गेली नाही. ती उन्हाच्या काळात जरी काम करायची पाळी आली तर पोराकडे बघून करते ती. आणि माझ्या पोरांनो तुमची जिंदगी बदलायची असेल तर स्वतःला बघावं लागतंय मायबापाकडे बघून. हे कधीही खरं आहे. आणि जी आपल्याला म्हणतात पोरगं काय करत नाही त्यांना करून दाखवायचं आहे. त्यासाठी स्वतःला बदलावं लागतंय. दुसऱ्याला बदलून चालत नाही. आपल्याजवळ आपण एकटा उभा राहायची धमक ठेवून मोठा बनलो ना ती जवळच येणार. बाबा असू दे तीच म्हणणार जवळ जी नाव ठेवते ती जवळ येत असते. ही कधीही खरं आहे. म्हणून खचून जायची प्रयत्न कर नका. कुठल्याच गायऱ्याला घाबरू नका. खचून जाईन वाटलं वय अहो एकटा भेडायची ताकद ठेवतो मायबापाकडे बघून. अहो वेळ आली तर मायबापाला मांडकट खाली घालून देणार नाही. मायावरती कितीही टकुरं माझं हँग होऊ द्या परंतु मायबापाचं स्वप्न मी पूर्णच करून लावणार. म्हणून करा. तंगवाचं म्हणून मायबापाला उन्हाच्या कारात तंगवू नका. आणि तुमची पण एक दिवस लाखाचा आहे. असं नाही की आजचा दिवस उद्या येणार आहे. आजचा दिवस आज सक्सेस करावं लागतं. ही कधी खरं आहे. धन्यवाद. भेटू पुन्हा. आणि काय बोललो असलो तर चुकलं असलं तर माफी असावी ह्या तुमच्या बारक्या भावाला.